चिकपॉक संघ आणि शेगटपाडा संघ इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस साठी यायचंय. चिकपॉक आणि शेगटपाडा संघ. येस भाटपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. वयू अँड टीम आपल्याला पाहायला मिळतंय. येस रूपम सुद्धा आहे. रूपमला आजचा दिवस, रूपमचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. सहाव्या सामन्याला सुरुवात केली जाणार. एका बाजूला अग्निमाता संघ, दुसऱ्या बाजूला भाटपाडा संघ. नक्कीच मोठा संघ आहे भाटपाडा संघ पाहायला गेलं तर. नक्कीच वयू आपल्याला वैभव तरे पाहायला मिळत आहेत. पहिलाच षटक हाताळण्यासाठी भाटपाडा संघाकडनं कालच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली खेळी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. त्याचबरोबर श्रेयस देव, अमृत आपल्याला पाहायला मिळालं, परंतु कमी होती. मयूर नव्हता कालच्या दिवसामध्ये. यस सामन्याला सुरुवात पंचांकडनं केली जाते आणि कालचा दिवस बर्थडे बॉय आपण प्रणितला पाहू शकाल. काल प्रणितने जी फटकेबाजी केली ध्रुवलेन सातपाटे संघासमोर, नक्कीच 65 धावांचं लक्ष्य, त्याच्यामध्ये भलं मोठं आव्हान होतं ते म्हणजे ध्रुवलेन सातपाटी संघासाठी शांभवी मास्टर संघाकडनं दिलं गेलं होतं पहिल्याच सामन्यामध्ये. आणि प्रणितची जी खेळी खूप सुंदर झाली होती आणि शेवटच्या 12 चेंडूमध्ये 40 धावांचे आव्हानाला सामोरे जायचं होतं आणि ते पूर्णपणे सामोरे गेले ब्रुलेन संघ. आणि कुठेतरी चुकी झाली शांभवी मास्टर संघाकडनं, गोलंदाजांकडनं जतीन त्याचबरोबर निकेत यांच्याकडनं, आणि त्या चुकीला माफी नसणार आहे. परंतु सामना जिंकला गेला ध्रुवलेन सातपाडी संघाकडनं आणि त्यानंतर सातपाडी ध्रुवलेन सातपाडी या संघाने मात्र ती मागे न पाहता पूर्ण सामने मात्र जिंकण्याचा वर्चस्व गाजवला आणि शेवटचा सामना ही जिंकला आणि मध्ये प्रवेश नोंदवला. इकडे पाहूया पहिला चेंडू, दुसरा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच फलंदाजाला खेळणं थोडस कठीण झालंय. कालच्या 2 दिवसापर्यंत जयेश आपण पाहू शकलं. जयेशने जय याला मात्र आपण पाहू शकलं या सामन्यांचा अनेक आस्वाद घेत होता. त्याचबरोबर सिलाईच्या माध्यमातून डिजिटल स्कोरिंगचं काम करत होता. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पाहूया बॅटची एज लागले. येस विनंती असेल, पंचांची बाद घालू नका विनंती असेल. येस नो बॉल असणार आहे आणि पुढचा चेंडू फ्रीड असणार आहे. याची नोंद ठेवा. फलंदाज नो चेंडू मिळाला गेलाय. इकडे पंचांकडनं इशारा आला. नोचा चेंडू फ्री ची संधी. पाहूया फलंदाजी मार्क वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जन्मेश. इकडे जन्मेश ताकद लावण्याचा प्रयत्न आणि त्याची किमी आहे, ताकदीने मात्र फटके खेळत असतो. आणि इकडे चेंडू मात्र निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. फ्रीडची संधी आली होती आणि ती फ्रीडची संधी मात्र गमावली. फ्रीडची संधी मात्र गमावली. इकडे मोठा फटका पाहायला मिळतोय जलमेच्या फळी मधनं. इकडे चेंडू निघून जाणार. लॉंग ऑफच्या धोक्यावरनं येतोय दमदार असरदार षटकार. मोठा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच वैभवच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार नोंदवलाय. वैभव थोडस स्ट्रॅटेजी मध्ये असेल की चेंडू थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जाणार. कारण की कालचा दिवस पण पाहिलं वैभव आणि टीम ध्रुव विलन सातपाटी टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचले. टॉप 4 मध्ये मजल मारले. पाहूया पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी मार्क वरती तयार असेल. इकडे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळते. इकडे चुकी झाली, फलंदाजाची चुकी झाली. इकडे वाईट पाण्याच्या नादामध्ये चेंडू मध्ये येणारा हा होता.
चेंडू मध्ये येणारा होता आणि या आशेमध्ये होता की पंच मला वाईट देईल की काय, परंतु हा चेंडू मध्ये होता. वाईट मिळणार नाहीये. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. इकडे बाउन्सर करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्क्रीजच्या बाहेर हाताळलाय हा चेंडू. पंचांकडनं इशारा येतोय की नो चेंडू असेल हा. नोचा इशारा पुन्हा एकदा दिला जातोय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 10 धावा. 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत. इकडे पाहूया आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे फलंदाजाकडनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे हुकलं जातंय. काय इकडे कनेक्शन होत नाहीये. इकडे चेंडू जाईल निर्धाव. षटक क्रमांक पहिलं होते समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 4 धावा. पहिले षटक 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. सॉरी 10 धावा. 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. पाहूया जय स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस जय साठी सुवर्ण संधी असेल. जर हा षटकार नोंदवला तर चिराग भाऊ यांच्याकडनं मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पाहूया इकडे चेंडू खेळला जातोय. अमृत तरे आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू इकडे अमृत तरे यांच्याकडनं निर्धाव पाहायला मिळतोय. जय स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया इकडे जय खेळण्याचा प्रयत्न करतोय. षटकार नोंदवायचा प्रयत्न करतोय. 100 रुपये कुठून येणार याचा प्रयत्न करतोय. पाहूया धावचीची संधी आलाय आणि इकडे पाहूया पंच काय दर्शवतायत. पंच चिराग मेहर हे नक्कीच सांगणार की हा फलंदाज झालाय बाद. इकडे हात वरती झालाय आणि फलंदाज जय मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज पुन्हा एकदा संधी येईल का चिराग भाऊ यांच्याकडनं. नवीन फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हितेश आपल्याला पाहायला मिळतं आता. चिराग भाऊ पाहताय सुद्धा हितेश येतोय. यस 100 का 200. ओके धन्यवाद. तर यस प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे हितेश साठी. चिराग भाऊ यांच्याकडनं पाहूया. जय साठी 100 रुपयाचं होतं. आता हितेश साठी काम मोठं आहे ना हितेशचं, म्हणून त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पाहूया प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज श्रीलावचे ओनर चिराग मेहर यांच्याकडनं लावले जात आहेत. पाहूया दुसरा तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इकडे खोलगट टाप्याचा चेंडू. गतिवान चेंडू पाहायला मिळतोय अमृत तरे यांच्याकडनं. चेंडू जाते पुन्हा एकदा निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 10 धावेवरती मात्र सॉरी 11 धावेवरती मात्र अटकून राहिले. पहिला चेंडू वाईड आला होता. नंतरचा चेंडू विकेट पाहायला मिळाला. इकडे पाहूया शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू. ट्रॅव्हल झालाय चेंडू सिंगल झोन मध्ये. सिंगल झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सिंगल धाव मिळते. धावसंख्येत वाढ. 12 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. पुढचे 2 संघ शेगटपाडा संघ टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. शेगटपाडा संघ आणि चिकपॉक संघ टॉस साठी रिपोर्ट करा. इकडे पाहूया चांगला फटका ड्राईव्ह केला गेलाय चेंडू. इकडे चुकी झाली होती निशांकडनं, परंतु बॅकअप मिळालं होतं. फेकी खराब पाहायला मी इथे सिंगल धाव मिळाले. या सिंगल धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 13 धावा. स्कोर कार्ड 13 धावेवरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया अमृत तरे. लास्ट बॉल आणि इकडे दांडी गोल. फलंदाज हितेश यांची पारी सुद्धा होते समाप्त आणि षटक क्रमांक दुसरं होते समाप्त.
2 षटक धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 13 धावा या षटकाचा विचार केला तर 3 धावा खर्च केले गेले अमृतकडनं. साई इलेव्हन संघ, साई इलेव्हन संघ इकडे पाहूया पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. श्रेयस देव गोलंदाजी मार्क वरती आलाय. पाहूया सिंगल धाव मिळते आणि या सिंगल धावेने धावसंख्या 14 या आकडेवरती जाऊन पोहोचते. पाहूया पुन्हा एकदा श्रेयस देव गोलंदाजी मार्क वरती आलाय. इकडे नक्कीच मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न करत होता परंतु बॅटची एज आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट. नवीन फलंदाज पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये. जाऊया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज 2 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा स्कोर कार्ड वरती. रेशीत आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज. पाहूया पुन्हा एकदा बॅट चेंज लागली जाते. पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सिंगल झोन मध्ये. सिंगल धाव मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा. रियाज शेगटपाडा संघ आणि चिकपॉक संघ टॉस साठी यायचा आहे. चिकपॉक संघ आणि शेगटपाडा टॉस साठी यायचा आहे. शेगटपाडा संघ इथे उपस्थित आहे. चिकपॉक संघ रिपोर्ट करत आहे. चिकपॉक संघ चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 15 धावा. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2. रेस पाहूया इकडे पुन्हा एकदा सिंगल धाव मिळेल आणि सिंगल धावेने धावसंख्येत वाढ केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. 16 धावांवरती मजल मारले. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील श्रेयस देव यांच्या. पुन्हा एकदा मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न करतायत परंतु चेंडू निश्चित फळीवर येत नाही. यात पुन्हा एकदा चेंडू सिंगल धाव मिळेल आणि षटक क्रमांक तिसरं होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत 17. 17 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. रेस शेवटचा षटक मार्गस्थ असेल. शेवटचे 6 चेंडू. भव्य प्रणित मागच्या मागच्या कालचा दिवस आपण पाहिलं. कालचा दिवस हा त्यांचा चांगला दिवस होता कारण की बर्थडे ही होता त्यांचा. कालचा बर्थडे होतल्या कारणामुळे त्यांनी ज्या पद्धतीने खेळी केली सुंदर खेळी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली होती. भव्या इकडे पहिल्या चेंडू वरती विकेट मिळालं. धावचित बाद झालाय फलंदाज. नवीन फलंदाज पोचवा लगेच आणि टॉस साठी यायचंय शेकटपाडा संघ. चिकपॉक संघाचा कर्णधार आलाय टॉस साठी. पाहूया पुढचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते नवीन. इकडे पाहूया चेंडू हाताळला गेला आणि चेंडू मात्र 22 वाईड व 22 अशा 2 धावा मिळत आहेत. टॉस करून घ्यायचंय दोन्ही संघामध्ये.
चिराग आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅटर. पाहूया प्रणित. इकडे पुन्हा एकदा खराब चेंडू प्रणित कडनं पाहायला मिळतं आणि धावचीची संधी नो असणार आहे आणि विकेट. नो चेंडू पाहायला मिळते. विकेट सुद्धा पाहायला मिळेल. चिराग बाद झालाय. दोन्ही संघांमध्ये टॉस केलं जातं. एका बाजूला चिकपॉक संघ, दुसऱ्या बाजूला शेगटपाडा संघ. शुभम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि टॉस मात्र झालाय. टॉस विन होतोय तो म्हणजे चिकपॉक संघ. लगेच शेवटचं षटक मार्गास असेल तेव्हा आपल्याला निर्णय पोचवायचा आहे. ओके ओके. पव्या पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्क वरती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. प्रणय पुन्हा एकदा तयार असेल. इकडे पाहूया पुन्हा एकदा चेंडू खराब लेंथ लाईन तिथे हाताळली जाते प्रणित कडनं आणि चेंडू पुन्हा एकदा नो हाताळला जातोय. 21 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री ची संधी अजूनही गमावलेली नाही आहे. फ्री हिट अजूनही आहे. पाहूया फलंदाज मोठा फटका खेळेल का. इकडे फटका खेळला गेलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा होता चेंडू. पाहूया वैभव तरे चेंडू वर देतोय. चेंडूला पकडतोय, फेकतोय. दोन धावा इकडे रोखू शकत नाही आणि या दोन धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. 23 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. पाहूया पुन्हा एकदा तयार. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेंडू नो चा इशारा इकडे पंचांकडनं येतोय. नो +6 अशा 6 धावा आणि एक नो अशा 7 धावा या चेंडूवरती येत आहेत. नो +6. चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 30. 30 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे प्रणित महागडा ठरतो की काय. तर पाहूया. पाहूया चेंडू हाताळला गेला आहे. वाईट +22 अशा धावा मिळत आहेत. अशा 2 धावा मिळतील. पाहूया अजूनही फ्री असेल. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. इकडे पुन्हा नोचा इशारा. पुन्हा चेंडू पाहायला मिळतोय. खराब लेंथ लाईन वरती पुन्हा नो पाहायला मिळतोय आणि विकेट. फलंदाज बाद होईल आणि इकडे धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय. 33 धावा, 33 रन. चेंडू आहेत बाकी 3. 4. पुन्हा नो चेंडू हाताळला गेलाय. थर्टी 33 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही. पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया फ्रीटची संधी. फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फ्रीटची संधी. पाहूया मोठा फटका बनवला जाणार का. पुन्हा एकदा नो आणि वाईड येणार. मात्र रडार मध्ये होता चेंडू परंतु कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही. जितू चेंडू वर देतोय. फेकी करेल. सिंगल धाव. पुन्हा दुसरी डावेचा प्रयत्न होणार कंप्लीट.
2 धावा मिळतील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35 35 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. एक चेंडू मध्ये 12 धावा खर्च झालेल्या आहेत. पाहूया 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू मात्र पाहायला मिळतोय. आता इकडे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. 36 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया इकडे काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाजाकडनं खूप साऱ्या चुका होत आहेत. इकडे गती कमी केली. चेंडूवरची गती कमी केली आणि चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मात्र हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पाहूया शेवटचे 2 चेंडू आहेत. 36 धावा स्कोर कार्ड वरती. 40 धावांपर्यंत मजल मारतोय का? इकडे फटका खेळलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही क्षेत्ररक्षक वैभव तरे चेंडूवरती आलाय. चेंडूला पकडतोय. सिंगल पूर्ण. दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38. 38 धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. 38 धावा स्कोर कार्ड वरती. आणि फटका समोरच्या रिझन मधनं अमृत चेंडूच्या खाली इकडे जेल पकडला जातोय. 38 धावा बनवून 39 धावांचा लक्ष इकडे उभारलं जातंय अग्निमाता संघाकडनं. नक्कीच शेवटचं षटक हे पाटपाडा संघासाठी 22 धावांचं आलेलं आहे आणि 22 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केलेला आहे प्रणित यांनी आपल्या षटकामध्ये आणि 39 धावांचा लक्ष इथे अग्निमाता संघाने उभारला गेलेला आहे. 39 धावांचा लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे. तर पाहूया इकडे थोडस स्पीडअप करा. विनंती असेल चिराग मेहर आणि टीम त्यांना सांगायचं जरा. पंच चिराग मेहर. चेंडू कुशल. सलामीचा बॅटर आपण पाहू शकाल श्रेयस देव आणि वैभव तरे आपल्याला पाहायला मिळतात. सलामीचा बॅटर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
जन्मेश पहिले षटक हाताळण्यासाठी पहिले षटक घेऊन पाहूया. पहिला चेंडू हाताळणार जन्मेश गोलंदाजी मार्क वरती. फुलटो चेंडू, चेंडू हवेत, फटका बसलाय. पाहूया, झेल पकडणं फार गरजेचं असणार आहे. इकडे झेल सुटलाय श्रेयस देव यांचा. आणि झेल सुटल्यानं मी काल सुद्धा म्हटलं होतं, कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटच्या खेळामध्ये कॅच जितके आपण टिपत राहणार तितके आपण मजबूत स्थितीमध्ये राहणार. कॅच पकडणं फार महत्वाचं असणार आहे. इकडे कॅच सुटला गेला हितेश कडनं. पाहूया, जन्मेश पुन्हा एकदा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू वरती नक्कीच विकेट मिळवून दिला होता श्रेयस देव यांचा. उलटा चेंडू होता. पाहूया, वैभव तरे स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे वैभव तरे यांना सुद्धा फाईनच्या रिझल्ट मध्ये मोठा फटका बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु फुलटच चेंडू होता. बॅट वरती आला नव्हता. चेंडू जातोय सिंगल. आणि हा सिंगल धावसंख्येत वाढ होते. 2 धावा 2 चेंडूच्या मोबदल्यामध्ये जन्मेश यांच्याकडनं दिल्या जात आहेत. पाहूया पुन्हा एकदा लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन बटवाडा संघाकडनं उतरवलं गेलंय. श्रेयस देव आणि वैभव तरे आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना. पाहूया, जन्मेश गोलंदाजी मार्क वरती इकडे लांब ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू फटका खेळलाय, गॅप शोधलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषे पार. षटकारासाठी सुंदर फटका पाहायला मिळतोय. श्रेयस देवच्या फळी मधनं चेंडू हा ऑप्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता, परंतु का इकडे खेळला गेला आणि चेंडू सरळ जाऊन टाकून दिलाय सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. आणि हा षटकार इथे पाहायला मिळतोय. आणि या 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 8 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे कॅप शोधले जात आहे. चेंडू त्याच रिझन मध्ये ढकलण्याचं काम इकडे केलं जात आहे. एकदा लांब ठेवण्याचा प्रयत्न. इकडे जयच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला, परंतु क्षेत्ररक्षक लावला गेला एक छोटासा. आणि वाईटचा इशारा पंचाकडनं आमच्यापर्यंत पोहोचवला जाते. वाईट व बाईचा अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 6 धावा. 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जन्मेश यांच्या षटकातील पुन्हा एकदा तयार वैभव तरे. आता फटका चांगला आहे, आघात चांगला आहे. चेंडू ढगाळ जातोय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं येतोय दमदार असरदार षटकार. 6 धावा वैभव तरे यांच्या फळीमधनं येत आहेत. आणि या धावसंख्येचा गतीला मात्र वाढ दिली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 16 धावा. 4 चेंडूचा खेळ इकडे संपलाय. तर ध्रुव पण चेंडू पाहायला जायचंय. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया वैभव तरे कशा प्रकारे बाजी करतोय. इकडे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाणार निघून 6 धावेसाठी. पुन्हा एकदा दमदार असरदार षटकार. 6 धावा वैभवच्या फळीमधनं येत आहेत. त्याचबरोबर 9 चा इशारा सुद्धा येतोय. 9+6 अशा धावा मिळतील 7. आणि या 7 धावेत बरं होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 या आकडेवरती. पाहूया, पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय, परंतु मिक्स टायमिंग स्ट्रोक आहे. पाहूया, नो मॅच लँड मध्ये लँडिंग होणार आहे. लँडिंग तर झालंय नो मॅच लँड मध्ये. पुन्हा एकदा पंच चिराग मेहर यांचा नो चा इशारा येतोय. म्हणजे 3 धावा मिळतील. 2+1 अशा 2 धावा. 3 धावा मिळतात. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 26 धावा स्कोर कार्ड वरती. 39 धावांचं लक्ष. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. इकडे फटका पुन्हा एकदा मोठा. चेंडू जाणार लॉंग ऑन सीमारेषे पार. येतोय षटकार. 6 धावा. आणि या 6 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 32. 32 धावा. पाहूया, चिकपॉक संघ आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. चिकपॉक संघ क्षेत्रक्षण ओके. धन्यवाद योगेश भाऊ. 7 धाव्यांची आवश्यकता आहे. एक चेंडू आहे शिल्लक. पाहूया, इकडे फटका पुन्हा मोठा. आणि इकडे 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. एक धावेची फक्त गरज आहे 18 चेंडू मध्ये. एका षटकामध्ये 38 धावा. सर्वात मोठा षटक या श्री लाईव्ह चषकामधील ते जन्मेशने हाताळलाय. 38 धावांचा खर्च
आपल्या षटकामध्ये केलाय आणि वैभव तरे यांनी मात्र पूर्णपणे इकडे सामन्याचं कायापालट केलंय. एका षटकामध्ये 38 धावा म्हणजे सुंदर खेळ इकडे वैभव तरेच्या फळीमधनं पाहायला मिळते. कारण की मी मगाशीच म्हटलं होतं सामना चालू होण्याच्या अगोदरच की पाटपाडा संघ हा मोठा संघ आहे. त्यांच्याकडे बॅटर सुद्धा आहेत आणि गोलंदाज सुद्धा आहेत आणि तीच ही इकडे साकारली जाते पाटपाडा संघाकडनं. पाहूया पुन्हा एकदा 18 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे आणि तर पाहूया चिराग बेहेर आपण पाहू शकाल ₹500 यस विकेटला ₹500 कॅश प्राइज असणार आहे. हितेश साठी पाहूया 1 धावेची गरज आहे. इकडे वाईट टाकून सामना जिंकून दिला गेलेला आहे पाटपाडा संघाला आणि सामना जिंकतोय पाटपाडा संघ. एका षटकामध्ये सामना जिंकवला जातोय. वैभव जाऊ नको, लगेच इथे यायचं, मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आपला. मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे वैभव तरे. या सामन्यातील सुंदर खेळ वैभव तरे यांच्या फळीमधनं पाहायला मिळाली.